श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, प्रत्येकच वर्षी ललित पंचमी व्रत हे नवरात्रीच्या 5व्या माळीला येते. मग उद्या तारीख आहे बघा 26 सप्टेंबर, वार आलेला आहे शुक्रवार आणि आपला शुभ रंग आहे हिरवा. मग शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते. हे काम्य व्रत आहे, म्हणजे इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे. ललित मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजा पाठाची देखील आपल्याला जोड द्यायची आहे. आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला एक महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. तो म्हणजे बघा, सरस्वती मातेचा बीज मंत्र आपल्याला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. त्यासोबतच आपण काही महत्वाचे उपाय देखील पाहणार आहोत. आताच बघितलं आपण की आपल्याला पूजा देखील करायची आहे आणि त्यासोबत जर काही आपण उपायांची जोड दिली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी नांदेल. बघा, आपल्याला काय करायचं आहे, अगदी नित्य नियमाची आपली दररोजची पूजा आवरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग तुमच्याकडे असेल सरस्वती देवीचा फोटो वगैरे तर पूजा मांडून घ्या, किंवा नसेल तर हरकत नाही. त्यानंतर बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाची जी काही सेवा करायची आहे ती म्हणजे सरस्वती मातेचे मंत्राचे पठण करायचे आहे. आणि आपल्याला मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे तो एम असा आपल्याला त्यांच्या जिभेवरती लिहायचा आहे. मग तो कशाने लिहायचा, तर तो बघा आपल्याला मधाने लिहायचा आहे. जर तुमच्याकडे असेल सोन्याची काडी तर त्यांनी लिहा, किंवा दर्भ काडीने जरी तुम्ही लिहिला. आता तुम्ही म्हणताल ही दर्भ काडी कुठे भेटेल, तर पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी ही दर्भ काडी देखील मिळून जाते. मग तिथून आणा, किंवा मग बघा आपलं कानातल्याची काडी जी असते पाठीमागची त्यानं जरी लिहिला, किंवा मग आपण आपल्या हाताने जरी मुलांच्या जिभेवरती एम असं लिहिलं तर बघा नक्कीच आपल्या मुलांची अभ्यासामध्ये, आता सरस्वती माता ही विद्येची देवता आहे, मग आपण मुलांच्या जिभेवरती जर लिहिलं तर आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगतीही होत राहील. तसेच बघा, विद्यार्थ्याकडून आपल्याला जे काही सरस्वती आहे ते पूजन करून घ्यायचे आहे. उद्या आपल्याला आवर्जून ललित सहस्त्रनाम किंवा स्तोत्र पठण करायचे आहे. तुमच्याकडे असेल श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा, किंवा देवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, आणि या सर्व गोष्टी नसतील तर अगदी सुपारी जरी घेतली आणि त्यावरती जरी कुंकुमार्चन केलं तरी देखील चालते. तसेच बघा, आपल्याला आवर्जून काय करायचं आहे बघा, 48 दुर्वांची जी जुडी तयार करायची आहे, अगदी मोजून घ्यायची आहेत बघा, आणि ती आपल्याला देवीला अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी हे जे काही महत्वाचे उपाय आहेत ते वेळात वेळ काढून अगदी आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी आपल्याला हे महत्वाचे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. कारण की ललित पंचमी व्रत हे आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी घेऊन येतेच, आणि हे व्रत इतके प्रभावशाली आणि महत्वाचे आहे. त्यामुळे बघा, आपल्याला या ज्या काही सेवा आहेत त्या करायच्याच आहेत. तसेच बघा, उद्या तुम्हाला जर शक्य झालं, तुम्ही पूजा वगैरे मांडली तर आपल्याला गुळ खोबऱ्याचा तसेच दूध, साखर वगैरे नैवेद्य देखील दाखवायचा आहे. आता ललित पंचमीचे महत्व बघूयात आपण. ललित पंचमीच्या दिवशी भक्त देवी ललिताची पूजा करतात आणि उपवास करतात. त्यामुळे आपल्या मग कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्णच होते. देवीची पूजा केल्याने आपल्या जीवनात आनंद, ज्ञान आणि समृद्धी येते. तसेच ललिता देवीने भांडा या राक्षसाचा वध केला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या ललित पंचमीच्या दिवशी आपल्याकडून चुकून देखील चूक होऊ द्यायची नाही. बघा, इच्छापूर्तीसाठी केलेलं हे व्रत भंग करणारी एक महत्वाची चूक आहे, जी टाळणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. तसेच बघा, आपल्या मुलांना मध खाऊ घाला, जेणेकरून आपल्या मुलांची अभ्यासामध्ये भरभरून अशी प्रगती होईल. अशा प्रकारे आपल्याला ललित पंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या आहे 5वी माळ, आणि आपल्याला कृष्मांडा देवीचे पूजन करायचे आहे.
अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।